28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सावनेरमधील गांधी चौक आणि भाजी मार्केट परिसरात वाहतूक कोंडीचा विळखा, नागरिक त्रस्त, प्रशासन सुस्त। सावनेर येथील मुख्य बाजारपेठेचा केंद्रबिंदू असलेल्या गांधी चौक आणि भाजी बाजार परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे। विशेषतः रात्रीच्या वेळी खरेदीसाठी होणारी गर्दी, रस्त्यावरील अतिक्रमणे आणि वाहनांच्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे मुख्य रस्त्याची रुंदी कमालीची कमी झाली आहे। वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती आणि नियमांचे उल्लंघन यामुळे येथे दररोज तासनतास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून याचा नाहक त्रास स्थानिक नागरिक आणि प्रवाशांना सहन करावा लागत आहे। या वाहतूक कोंडीसोबतच येथील रस्त्यांवरील गतिरोधकांची दुरवस्था चिंतेचा विषय बनली आहे। प्रशासनाने विविध ठिकाणी गतिरोधक तयार केले असले तरी त्यावर आवश्यक असलेले चमकणारे पिवळे पट्टे मारण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे। रस्ता आणि गतिरोधक एकाच रंगाचे दिसत असल्यामुळे रात्रीच्या वेळी भरधाव वेगात येणाऱ्या वाहनचालकांना याचा अजिबात अंदाज येत नाही, ज्यामुळे वाहने आदळून दुचाकी चालक जखमी होत आहेत आणि गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। या संपूर्ण प्रकाराबाबत स्थानिक पादचारी आणि वाहनधारकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। एखादा मोठा जीवघेणा अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येईल का, असा सवाल नागरिक विचारत आहेत। या परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी अनधिकृत अतिक्रमणे हटवून स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करावी आणि सर्व गतिरोधकांवर तातडीने पिवळे पट्टे मारावेत, अशी आग्रही मागणी सावनेरमधील जनतेकडून केली जात आहे। रिपोर्टर सूर्यकांत तळखंडेची रिपोर्ट।